हॅलो, नमस्कार. मी आहे तुमची लाडकी कोमल आणि आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आलेले आहे. तुम्हालाही माहिती आहे आपण गाडी चालवतो, आपण जेव्हा बाईक चालवतो, गाडी चालवतो, त्यावेळी काही कारणास्तव पुढच्याच्या चुकीमुळे किंवा स्वतःच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग बोन तुटतं, फ्रॅक्चर होतो किंवा अजून काही प्रॉब्लेम्स होतात, खरचटतं, लागतं, पडतो, बरेचसे प्रॉब्लेम होतात. परंतु आणि त्यानंतर आपण हॉस्पिटलाइज होतो. आता खरा प्रॉब्लेम सुरू होतो तिथूनच, की हॉस्पिटलनंतर आपण ॲडमिट होतो, फ्रॅक्चर काढतो, त्याला बरेचसे ट्रीटमेंट घेतली जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो, की रिकव्हरीसाठी काय? कारण हा 1-2 दिवसाचा प्रश्न नसतो. आपली इनर बॉडी रिकव्हर होण्यासाठी काही कालावधी देणं खूप गरजेचं असतं. वेळ न वाया घालवता आपल्या विषयाला सुरुवात करूया. तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आता फ्रॅक्चर होतं का? साधी गोष्ट आहे, ॲक्सिडेंटमध्ये होतं, वरून कुठे पडल्यानंतर होतं किंवा आपण एखादी गोष्ट प्रॉपरपणे केली नाही, चुकीनं आपला पाय चुकीचा पडला किंवा काय झालं, याच्यामुळे हे फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात. पण एज फॅक्टर पण यामध्ये मॅटर करतं, की एजनुसार आपली जी हाडं असतात तर ठिसूळही होतात. त्यामुळे जरा जरी आपला पाय तिरका पडला किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी चुकीची झाली, पोश्चर सोडून झाली, तर आपल्याला त्याचा त्रास भोगावा लागतो किंवा हाड तुटण्याचे चान्सेस पण असतात. तर खरं म्हणजे रिकव्हर होण्यासाठी लागतं काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरात असणारे विटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन या तिन्हीचा आपल्या शरीरावर खूप सारा फरक पडतो आणि कुठल्याही प्रकारचा आजार किंवा बोन डिसीज किंवा बोन रिगार्डिंग कुठलेही फ्रॅक्चर बरं होण्यासाठी ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. चला तर मग जाणून घेऊया विटॅमिन्स. विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि विटॅमिन के हे तिन्ही खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीरामध्ये झीज भरून काढण्यासाठी, आपली बॉडी रिकव्हर होण्यासाठी विटॅमिन डी, विटॅमिन सी आणि विटॅमिन के हे खूप महत्त्वाचं भूमिका पार पाडतं. त्याच्यामध्ये विटॅमिन सीचे जे काही सोर्सेस आहेत, जसं की तुम्ही बघू शकता की विटॅमिन सीचे भरपूर सोर्सेस आहेत. जे काही आंबट पदार्थ असतात, जसं की संत्र, मोसंबी, लिंबू, पेरू अशासारखे बरेचशा ज्या गोष्टी असतात, ज्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड असतं, ते घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर खूप सारा चांगला परिणाम होतो. दुसरं विटॅमिन आहे विटॅमिन डी. तुम्हालाही माहिती आहे विटॅमिन डी म्हणजे सनलाईट, सूर्याचं किरण, सूर्याचे कोवळे किरण आपल्या शरीरावर पडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी हे तयार होतं आणि विटॅमिन डी ची डिफिशियन्सी कमी होती. आता तुम्ही पाहत असाल की कमी कामामुळे बरेच लोक कोवळ्या उन्हाला बसणं टाळतात किंवा उशिरा उठतात. या दिनचर्येमुळे आपल्याला विटॅमिन डी ची कमतरता सगळ्यांना भासते. आता याबरोबर कोवळं ऊन तर आहे, तर हे प्रिस्क्राईब पण करतात, काही सप्लिमेंट्स देतात ज्याच्यामुळे आपली ती झीज भरली पाहिजे, विटॅमिन डी ची कमतरता परिपूर्ण झाली पाहिजे. आणि तिसरं विटॅमिन आहे विटॅमिन के. तर ऑस्टिओकॅल्सिन त्याच्यामध्ये असतं. आता याच्यासाठी करायचं काय? तर बेसिक आहे. पहिली गोष्ट, ग्रीन व्हेजिटेबल तुम्ही खाऊ शकता, फ्रूट खाऊ शकता, नट्स खाऊ शकता, त्याबरोबर कुठले ड्रायफ्रुट्स असतात तेही खाऊ शकता. याबरोबर नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मटन हेही खाऊ शकता. आता हे झालं विटॅमिन बद्दल. बद्दल तर माहिती मिळालीच, विटॅमिन बद्दल तर माहिती मिळालीच, परंतु मिनरल्स मिनरल्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयरन हे खूप महत्त्वाची भूमिका आपल्या शरीरामध्ये पार पाडतात आणि बोन रिकव्हरीसाठी किंवा हाडं तुटण्याच्या रिकव्हरीसाठी ह्या गोष्टी फ्रॅक्चरमध्ये खूप उपयुक्त पडतात. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. पहिलं मिनरल आहे कॅल्शियम. कॅल्शियम रिच सोर्सेस कोणते आहेत? त्याच्यामध्ये डाळ असते, दूध, दही, छास, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, सोयाबीन, नाचणी याबरोबर ड्रायफ्रुट्सही तुम्ही खाऊ शकता. यामुळे कॅल्शियमची रिकव्हरी तुमची होऊन जाईल. पोटॅशियम म्हटलं की नारळ पाणी आलं, दूध आलं, त्याही पोटॅशियम युक्त आपले सोर्सेस आहेत, ते घेणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे आयरन. आयरनमध्ये कोलेजन प्रोटीन हे बोन फॉर्मेशनसाठी खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे बोन रिकव्हरी करणंही गरजेचं होतं, महत्वाची भूमिका पार पाडतं. याच्यामध्येही ज्यातून आपल्याला आयरन भेटतं, जसं की फळे आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, पिस्ता, बदाम, काजू याही गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. कारण याबरोबर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर त्याच्यामध्ये फिश खाऊ शकता किंवा चिकन, मटन याही गोष्टी घेऊ शकता, तेही तुमची तब्येत सांभाळून. आता मॅग्नेशियम, बेस्ट सोर्स ऑफ मॅग्नेशियम जो की आपण पाहू शकता मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम कशात असतं? ॲव्होकाडोमध्ये असतं किंवा पंपकिन सीड्समध्ये असतं, बरेचसे सीड्स आहेत त्याच्यामध्ये असतं. याबरोबर ड्रायफ्रुट्स आहे, दही, व्हेजिटेबल्स, एग, मांस, मिल्क प्रोडक्ट किंवा केळी, फ्रूटमध्ये केळेही खाऊ शकता तुम्ही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे बोन रिकव्हरी होती. याबरोबर तुमची मेंटल हेल्थ पण व्यवस्थित राहते. कारण कसं असतं, कुठल्याही शरीराला कुठेतरी इजा झाली की आपलं मनही नाराज होतं, चलबिचल होतं आणि त्यामुळे आपली मेंटल हेल्थ ही बिघडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कुठल्याही
कुठल्याही प्रकारचं आपल्याला लागलं, काही त्रास झाला, तर ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. याबरोबर डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन तर आपण घेतोच. त्यामुळे कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन ह्या गोष्टी शरीरात असणं खूप गरजेचं आहे. जर काही परिस्थितीनुसार आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घेऊन जर हे कॅल्शियम किंवा आयरनची कमतरता, मिनरलची भागवू शकत नसाल, तर बेस्ट वे आपलं जेवण, महाराष्ट्रीयन जेवणामध्ये प्रत्येक जेवणामध्ये, प्रत्येक पार्टमध्ये कॅल्शियम, मिनरल्स, सगळे काही विटॅमिन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे बाहेर जाऊन एक्स्ट्रा काहीतरी सप्लिमेंट घेण्याची गरज नाहीये. हां, इन केस ऑफ अ इमर्जन्सी आपल्याला डॉक्टरनी जर प्रिस्क्राईब केलं की तुम्हाला गरज आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही बाहेरचे सप्लिमेंट घेऊ शकता, टॅबलेट्स खाऊ शकता, कारण त्यालाही ऑप्शन आहे. किंवा सॅचेट्स येतात, व्हिटॅमिन डीचे सॅचेट्स येतात, तेही तुम्ही घेऊ शकता. प्रोटीनसाठी तुम्ही दहीचे प्रोडक्ट, दुग्धजन्य प्रोडक्ट हे घेऊ शकता, फिश खाऊ शकता. पुन्हा त्याबरोबर नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, मटन याही गोष्टी घेऊ शकता. त्याचा सूप घेऊ शकता. आता जेव्हा बोन रिकव्हरी किंवा पायाचा हाडाला त्रास होतो किंवा शरीराच्या कुठल्याही हाडाचं डॅमेज होतं, त्यावेळी बोन सूप किंवा पाया सूप आपण जे बोलतो, तर तेही घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरेलू जेवणामध्ये असतातच. त्यामुळे त्यासाठी वेगळं काही लॉजिक लावायची गरज नाहीये. फक्त स्वतःची काळजी घ्या. ज्या ठिकाणी दुखापत झाली, तो पाय, तो हात जो काय आहे की जास्त मुवमेंट करू नका. जेवढे एक्सरसाइज सांगितले ते करा. त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा चालणे, एक्स्ट्रा उभे राहणे, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करणे टाळा, जेणेकरून कमीत कमी 1 महिना किंवा तुमची जेवढी वूंड हील होण्यासाठी टाइम पिरियड लागतो, जेवढा पिरियड दिलेला आहे, तेवढा तरी तुम्ही शांतपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून ही क्युअर करण्यासाठी फोकस करून बी पॉझिटिव्ह. प्रत्येक गोष्टीमध्ये मेडिसिन कामाला येतच असं नाही, तर त्याबरोबर तुमची विल पॉवर पण तेवढीच महत्वाची असते. त्याबरोबर तुमची विचारशक्ती, कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्याची पद्धत किंवा विचारसरणी ही खूप महत्वाची ठरते. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्या. बोन रिकवर होणार, यामध्येही तुमचा पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिला आणि बोन रिकवर होत नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, बी फोकस ऑन युअर वूंड आणि लवकरात लवकर कव्हर होण्याचा प्रयत्न करायचा. ड्रेसिंग असेल तर ड्रेसिंग करा, डॉक्टरला व्हिजिट करा. आता हे झालं की काय खा, आता काय खाऊ नका हे खाणं हे पण गोष्ट खूप महत्वाची आहे की बोन रिकव्हरी, फ्रॅक्चर कंडिशनमध्ये काय खाऊ नका. आता या बोन रिकव्हरी प्रोसेसमध्ये ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तर तुम्ही घेणारच आहात. घरेलू आहार तर प्रॉपर घेणं गरजेचं आहे. याबरोबर अल्कोहोल अवॉइड करायचं. दारू पिणं किंवा ते अल्कोहोल आपल्या पोटात जाणं, कारण याच्यामुळे होतं काय की जी काही कॅल्शियम लेवल आपण तुम्ही इकडून कॅल्शियमच्या गोष्टी खाताना इकडे जर ड्रिंक केलं, दारू पिली, तर त्याच्यामुळे जे कॅल्शियमचं एक्स्ट्रॅक्शन होतं त्याचा काही फायदाच होणार नाही ना. म्हणजे इकडून खाताय आणि इकडून तर रिकव्हरी होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमची रिकव्हरी होणारच नाही. त्यामुळे अल्कोहोल पहिली गोष्ट टाळा. स्मोकिंग टाळा. यानं होतं काय की तुमची जी ऊंड आहे, तुमची जी जखम आहे ती डिले होती, कव्हर होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. इथं कॅफिन मिळणार आहे, त्यामुळे ज्या गोष्टी शरीरासाठी महत्वाच्या आहेत तेवढ्याच घेण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा अननेसेसरी अनवॉन्टेड गोष्टी पोटामध्ये जाऊन देऊ नका. जास्त मीठवरून मीठ घ्यायची सवय असते, तर ही गोष्ट टाळा. पहिली गोष्ट जे आहे तसं जेवण जेवा. जर नाही होत, कारण एक्स्ट्रा साल्ट घेण्यामुळे ही एक्स्ट्रॅक्शन होण्याचे चान्सेस असतात. व्हिटॅमिन, मिनरल या बाकीच्या गोष्टीवर पण इम्पॅक्ट पडतो. याबरोबर तुम्ही कोल्ड ड्रिंक घेत असाल, पेप्सी, कोला या गोष्टीही टाळा, कारण ह्याच्यामुळेही एक्स्ट्रॅक्शन होतं. तर सर्वात महत्त्वाचं की या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही इकडून मिनरल, कॅल्शियम, आयरन वाढण्यासाठी प्रयत्न करता आणि दुसरीकडून जर एक्स्ट्रॅक्शन होण्याच्या गोष्टी केल्यात तर हे करण्याला काही अर्थच नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, दिलेल्या गोष्टी पाळा. आजची माहिती जर आवडली असेल तर निश्चित माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कुठल्या प्रकारचे व्हिडिओज जर हवे असतील किंवा कुठल्या डिसीज रिगार्डिंग काही, तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका.